नमस्कार, आपण पाहतात बातमी महत्त्वाची। अमरावती शहरातील रेल्वे स्थानक मार्गावरील उस्मानिया मस्जिदीसमोर असलेल्या मुथूट फिनकॉर्प शाखेत लाखो रुपयाच्या थकीत आर्थिक व्यवहाराचा गंभीर आरोप समोर आला आहे। तब्बल 20 ते 30 ग्राहकांनी सिटी कोतवाली पोलीस ठाणे गाठून तक्रारी दाखल केल्या आहेत। या प्रकरणात काही कर्मचाऱ्यांनीही फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे। नेमके काय हे संपूर्ण प्रकरण पाहूया। हा विशेष रिपोर्ट। अमरावती शहरातील मुथूट फिनकॉर्प शाखेविरोधात अनेक ग्राहकांनी आर्थिक अनियमिततेचे गंभीर आरोप केले आहेत। ग्राहकांचे म्हणणे आहे की सोने गहाण ठेवून कर्ज घेतल्यानंतर हप्ते भरण्यासाठी पैसे स्वीकारले गेले, मात्र अनेक वेळा सर्व्हर डाऊन असल्याचे कारण सांगत अधिकृत पावत्या देण्यात आल्या नाहीत। काही ग्राहकांनी गहाण ठेवलेले सोने गायब झाल्याचेही आरोप केले आहेत। प्रसाद बुगुल, मुथूट फायनान्स बँकचं तक्रार देण्यासाठी आलो होतो। मी गोल्ड ठेवलेलं होतं 5 महिने आधी आणि सोडायला गेलो तर फ्रॉड झालेलं असं तिथं लक्षात आलं आणि मॅनेजर गोल्ड घेऊन फरार झालेला आहे। चेन आहे, 50 ग्रॅमची चेन होती। फ्रॉड झाला आपलं कसं, म्हणजे काय आपलं? तिथे 3 दिवसापासून मॅनेजरचा नंबर बंद आहे। मी त्याला फोन करून राहिलो, मला सोडायचा आहे, तर तो म्हणे आता होऊ शकत 3-4 दिवसांनी आहे। मग कालपासून त्याचा नंबर बंद आला। मग मी बँकला गेल्यानंतर तिथले कर्मचारी मला बोलले की इथे फ्रॉड झालेला आहे आणि मॅनेजर सोनं घेऊन फरार आहे, त्यामुळे मी तक्रार द्यायला तक्रार दाखल केली का? एका तक्रारदाराने 44 ग्राम सोने गहाण ठेवले असताना त्याला केवळ 24 ग्राम सोन्याचीच पावती देण्यात आल्याचा धक्कादायक दावा केला आहे। माझं नाव आहे सुमेध साळुंके, मी अमरावतीलाच राहतो। 3 टप्प्यात पैसे जमा केले होते, एक 65,000, एक 1 लाख रुपये आणि एक 1.5 लाख रुपये। माझं अकाउंट होतं 2,52,000 रुपयाचं। मग ते ॲड केल्यानंतर माझे मायनस व्याज मी वरच्यावर भरत होतो, मायनस माझे पैसे 30,000च पाहिजे ना, तर ते मला ऑनलाईन दिसत होते 2,89,000। मग मी त्याला विचारलं का बा हे असे कसे दिसते, तर तो म्हणत होता अपडेट व्हायचा। मी 15 दिवस वाट पाहिली, अपडेट नाही झालं तर आत्ताच पावती दे असं म्हणता तो म्हणे 5 मिनटं थांबा, 10 मिनटं धारणाहून मला शंका पैदा निर्माण झाली की याचं काहीतरी आहे म्हटलं या गोष्टी। आमचंच सोनं असून आम्हालाच का आम्ही पैसे भरायला तयार असून भेटून कोण नाही राहिलं। आणखी माझे 2 अकाउंट आहेत तिथं, एक 2,90,000 रुपये आणि एक 40,000 रुपयाचं। तर ते आता काय नेलं की आहे तिथं ते उद्या माहीत पडणार। या प्रकरणात केवळ ग्राहकच नव्हे तर काही कर्मचाऱ्यांनीही फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे। एका महिला कर्मचाऱ्यांची सुमारे 16 लाख रुपये तर दुसऱ्या कर्मचाऱ्याची 10 लाख रुपयाची फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात आली आहे। मंगळवारी ग्राहक आणि काही कर्मचारी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाले। त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्याकडे लेखी तक्रार सादर केल्या। बघूया या संपूर्ण प्रकाराबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांनी काय सांगितले। आता ग्राहकांना त्यांच्या व्यवहाराबद्दल किंवा त्यांच्या ठेवलेल्या वस्तूंबद्दल संशय आला, कुठंतरी त्याच्यात काहीतरी चुकीचं घडतंय असं वाटल्यानंतर त्यांनी आज आपल्याकडच्या मुथूट फायनान्स ब्रँचला जाऊन चौकशी केली। चौकशी केल्यानंतर तिथला स्टाफने त्यांना ओढाओढीची उत्तर दिली, त्यांना व्यवस्थित त्यांची माहिती देण्यात आली नाही, त्यामुळं तिथं एकच गोंधळ झाला आणि कंट्रोलला कॉल मिळाला। त्यानुसार आमचे पोलीस त्या ठिकाणी गेले आणि तिथं काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सगळ्या लोकांना पोलीस स्टेशनला तक्रारीसाठी आणलं। आता या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या तोंडी त्यांची तक्रार ऐकून घेतलेली आहे। त्यामध्ये त्यांच्या व्यवहारामध्ये अनियमितता आहे किंवा त्यांना संशय आहे त्यांच्या ठेवलेल्या वस्तूंबद्दल, दागिन्यांबद्दल कमी जास्त दाखवलं किंवा त्यांचे रकमेबद्दल काही कमी जास्त त्याच्यात त्यांना अनियमितता दिसून आल्या, तर त्यांना माहिती मिळाल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी गेले होते। आज पोलीस स्टेशनला आले, मी त्यांच्या तक्रार ऐकून घेतलेली आहे। बँकेचे त्यांचे मुथूट फायनान्सचे त्यांचे कर्मचारी, रिजनल मॅनेजर त्यांनाही बोलवलं होतं। आता त्यांना निर्देश दिलेले आहे की ते ऑडिट करून त्याच्यात काय अनियमितता आहे ते त्यांच्यात परिणाम ते आम्हाला अहवाल सादर करतील। तसंच आता ही जी कस्टमर आहे जेवढी पोलीस स्टेशनला आली होती त्यांची आम्ही आता तक्रारी घेऊन एकत्र तक्रार त्यांची आणि वरिष्ठांच्या परवानगीने जी कायदेशीर असेल तक्रार रजिस्टर करून पुढील तपासात जे निष्पन्न होईल ते आपण तपास करू। आता सध्या 20 ते 25 कस्टमर आलेत पोलीस स्टेशनला आज तिथून त्यांच्या तिथे गेलेले, ते तसेच इकडे पोलीस स्टेशनला आले होते। तोंडी त्यांचं ऐकून घेतलेलं आहे, आता लेखी तक्रार घेऊन आणि आपण पुढील कारवाई करू। या प्रकरणामुळे शहरातील सोने तारण व्यवहाराबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील सत्य
समोर येणार आहे. या प्रकरणावर नंबर 1 न्यूज चॅनलची नजर कायम राहणार आहे. कॅमेरामॅन सतीश पाटील, अमरावती.